बघा, राष्ट्रपती पदाशी संबंधित आपण न्यायविषयक अर्थविषयक अधिकारही बघितला होता. शेवटचा जो चौथा अधिकार आपण बघितला होता, फायनान्शियल पॉवर्स अर्थविषयक अधिकार, हे संघीय कार्यकारी मंडळाचा प्रमुख या नात्याने राष्ट्रपतीला व्यापक स्वरूपात अधिकार प्राप्त असतात. आता हे व्यापक स्वरूपात अधिकार प्राप्त असतात म्हणजेच आपल्या राज्यसभेमध्ये किंवा लोकसभेमध्ये अर्थविधेयक जर मांडायचं असेल तर ते अर्थविधेयक राष्ट्रपतीच्या पूर्व परवानगीशिवाय मांडता येत नाही. या दृष्टिकोनातून राष्ट्रपतीची पूर्व परवानगी त्याला आवश्यक होती. आदित्य इंगळे, अरे इतके दिवस कुठे गेला होता काय? सर तो मोबाईल खराब झाला. असा कसा खराब झाला? इतके दिवस कस काय खराब झाला? नाही सर, मग शिवानी तर जॉईन होत होती, शिवानीच्या मोबाईलवरून जॉईन व्हायचं ना. टीचर राहत होते लेक्चर. बर, ठीक आहे, आता रेग्युलर राहा जॉईन. हो सर. आपण राष्ट्रपती युनिट क्रमांक 3 त्यामध्ये पहिलं चॅप्टर राष्ट्रपती पद या संदर्भात चर्चा करत होतो. राष्ट्रपती पदासंदर्भात त्याचे आपण अधिकार बघत होतो. चौथ्या क्रमांकाचा अधिकार आपण पाहायला सुरुवात केली होती. अर्थविषयक अधिकार, संघीय कार्यकारी मंडळाचा प्रमुख या नात्याने आपल्या संसदेमध्ये कोणतंही अर्थविधेयक मांडण्याअगोदर राष्ट्रपतीची पूर्व परवानगी घेतल्याशिवाय ते विधेयक सभागृहामध्ये मांडता येत नाही, हे लक्षात घ्या. याशिवाय आपल्याकडे जो संचित निधी असतो केंद्राच्या संचित निधीची चाबी, म्हणजेच थोडक्यात तो संचित निधी राष्ट्रपतीच्या स्वाक्षरीशिवाय खर्च करता येत नाही. म्हणजेच राष्ट्रपतीच्या अनुमतीनेच त्या संचित निधीला किंवा अकस्मात निधीचा एकंदरीत खर्च करता येतो, त्यांच्या परवानगीशिवाय त्याचा खर्च करता येत नाही. याशिवाय केंद्र सरकारच्या आर्थिक संबंध असतील, त्याच्या शिफारशी असतील, वित्त आयोग असेल, केंद्र व राज्य सरकार यांच्यानुसार आयकरांची वाटणी असेल किंवा या इत्यादी बाबतीत केंद्र व राज्य यांच्यातील काही आर्थिक घटना असतील, घडामोडी असतील, या सर्व व्यवहाराबाबत एकंदरीत राष्ट्रपती हा महत्वाचा घटक आहे आणि राष्ट्रपतीच्या स्वाक्षरीनेच ते सगळं त्या ठिकाणी सगळ्या ऍक्टिव्हिटी होत असतात. या दृष्टिकोनातून आपण एकच म्हणू शकतो की अर्थविषयक अधिकारांतर्गत केंद्र सरकार एक पैसा खर्च करण्यासाठी किंवा एक पैसा टॅक्स घेण्यासाठी कोणताही नियम बनवेल तर या प्रत्येक नियमामध्ये राष्ट्रपतीची भूमिका खूप महत्वपूर्ण असते आणि राष्ट्रपती जोपर्यंत हिरवी झेंडी देत नाही तोपर्यंत त्याची अंमलबजावणी करता येत नाही. म्हणजेच राष्ट्रपतीची भूमिका अर्थविषयक अधिकारांतर्गत खूप महत्वपूर्ण आहे. आता आपण विधिविषयक अधिकार बघितला, शासन विषयक बघितला, न्याय विषयक बघितला, त्यानंतर अर्थविषयकही बघितला. सर्व अधिकार आपण बघतो आहोत, परंतु एक वाक्य लक्षात ठेवायचं, हे सर्व अधिकार राष्ट्रपतीला प्राप्त आहेत, परंतु राष्ट्रपती हे सर्व अधिकार आपल्या मर्जीने वापरू शकत नाही. राष्ट्रपतीवर कलम 74 नुसार पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाचा सल्ला बंधनकारक आहे. त्यांनी जो सल्ला दिला त्यानुसारच या अधिकारांचा वापर करावा लागतो. म्हणून अप्रत्यक्षरित्या आपण असं म्हणू शकतो की राष्ट्रपतीच्या या सर्व अधिकारांचा वापर पंतप्रधान व मंत्रिमंडळाकडून केला जातो. तर या 4 अधिकारानंतर 5वा अधिकार आहे घटनादुरुस्ती विषयक अधिकार. बघा, राज्यघटनेमध्ये घटनादुरुस्ती करण्यासाठी आपल्याकडे कलम 368 नुसार तरतुदी सांगण्यात आलेल्या आहेत. कलम 368 नुसार भारताच्या संविधानात संविधान दुरुस्ती संदर्भात 3 पद्धती सांगितलेल्या आहेत. पहिली पद्धत संसदेच्या साध्या बहुमताने, दुसरी पद्धत संसदेचं विशेष बहुमत आणि तिसरी पद्धत संसदेचं विशेष बहुमत प्लस अर्ध्यापेक्षा जास्त घटक राज्यांची मान्यता. आता या तीनही बाबतीत संसदेच्या पटलावरती या तीनही बाबतीतलं कोणतंही विधेयक, घटनादुरुस्ती विधेयक संसदेतून जेव्हा पारित होतं तेव्हा त्याला अंतिम मान्यता देण्यासाठी राष्ट्रपतीची स्वाक्षरी आवश्यक असते. म्हणजेच घटना दुरुस्ती कोणतीही केल्यानंतर राष्ट्रपतीची स्वाक्षरी जोपर्यंत त्यावर होत नाही तोपर्यंत ती घटना दुरुस्ती अंमलात येऊ शकत नाही.
म्हणजेच राष्ट्रपतीची घटना दुरुस्ती विषयक अधिकाराअंतर्गत सुद्धा महत्वपूर्ण भूमिका आहे, हे तुम्ही लक्षात घ्यायचंय. 6व्या क्रमांकाचा अधिकार आहे संकटकालीन किंवा आणीबाणी विषयक अधिकार. संकटकालीन किंवा आणीबाणी विषयक अधिकार. आता संकटकालीन किंवा आणीबाणी विषयक अधिकार हा राष्ट्रपतीचा अत्यंत महत्वाचा अधिकार आहे. तुम्हाला परीक्षेमध्ये 4 मार्कासाठी हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. राष्ट्रपतीचा आणीबाणी विषयक अधिकार सांगा. बघा, भारताच्या राष्ट्रपतीला कलम 352, कलम 356 आणि कलम 360 नुसार 3 बाबतीत आणीबाणी लागू करण्याचा अधिकार प्राप्त झालेला आहे. आता संकटकालीन महत्वाचा मुद्दा आहे. संकटकालीन किंवा आणीबाणी दोन्ही शब्दांचा अर्थ होतो की आकस्मिक पद्धतीने जर आपल्या भारतामध्ये काही गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली असेल किंवा अस्थिरतेची परिस्थिती निर्माण झाली असेल तर त्यावेळेस आणीबाणी लागू केली जाते. मग आता आणीबाणी केव्हा लागू केली जाते? युद्ध, परकीय आक्रमण किंवा अंतर्गत बंडाळी निर्माण झाली असेल, घटक राज्यात घटनात्मक शासनाची अयशस्वीता निर्माण झाली असेल, किंवा आता कोविडच्या स्थितीमध्ये आपल्याकडे आर्थिक संकट आलं होतं, कारण अनेक उद्योगधंदे बंद होते, आपला जीडीपीच डायरेक्ट घसरला होता, 0 पॉईंट काहीतरी झाला होता, म्हणजे उत्पन्नच त्या ठिकाणी स्टॉप झालेलं होतं. मग अशा वेळेस मग जो दैनंदिन खर्च आहे तो भागवायचा, तर मग काय करायचं? तर या दैनंदिन खर्चाला भागवण्यासाठी एखाद्या वेळेस तो आर्थिक आणीबाणी सुद्धा त्या ठिकाणी लावली जाऊ शकते. थोडक्यात सगळ्यात महत्वाचं आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की ही आणीबाणी म्हणजे नेमकं काय? तर आणीबाणी म्हणजे एखाद्या वेळेस आपल्याकडे वरील 3 घटना घडल्या, त्यापैकी कोणतीही असू द्या, ती घटना घडल्यानंतर आपल्या देशामध्ये अस्थिरता निर्माण झाली असेल, देशामध्ये राजकीय अयशस्वीता निर्माण झाली असेल, अशा प्रसंगामध्ये कारण निश्चित करून पंतप्रधान व मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने राष्ट्रपती आणीबाणी घोषित करत असतात. आता त्या 3 प्रकारच्या आणीबाणी आहेत. तर पहिली कोणती आहे? राष्ट्रीय आणीबाणी, कलम 352. लिहत चालताय ना? लिहून घेताय? सूरज आलाय का? इंगोले? हो सर. इंगोले इंगळे नाही. इंगोले गेलेला आहे कुठं, मोबाईल चालू करून त्याला गायब झाला. ठीक आहे, तर लिहून घेताय ना प्रियंका? हो सर. ओके. तर पहिला मुद्दा आहे राष्ट्रीय आणीबाणी. त्यामध्ये म्हणजे 5व्या क्रमांकाच्या अधिकारामध्ये, 6व्या क्रमांकाच्या अधिकारामध्ये त्यामधलं आहे कलम 352 राष्ट्रीय आणीबाणी. कलम 356 घटक राज्यातील आणीबाणी. कलम 356 घटक राज्यातील आणीबाणी. घटक राज्यातील आणीबाणी. आणि कलम 360 तुम्हाला एका वाक्यात सुद्धा या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर त्यामुळे हे लिहून घ्या की कलम 52 नुसार राष्ट्रीय आणीबाणी, कलम 56 नुसार घटक राज्य आणीबाणी, आणि आर्थिक संकट आला असेल तर कलम 60 नुसार आर्थिक आणीबाणी. कलम 60 नुसार आर्थिक आणीबाणी. आजपर्यंत राष्ट्रीय आणीबाणी फार कमी वेळा लागू करण्यात आलेली आहे. घटक राज्यातली आणीबाणी चालूच राहते, आणि आर्थिक आणीबाणी आजपर्यंत भारतामध्ये एकदाही लागू केलेली नाही. म्हणजेच आपल्याकडे वरील 2 आणीबाणींचाच प्रयोग आपल्या इंडियामध्ये होताना दिसतो. या वर्षी असं वाटलं होतं की कदाचित आर्थिक आणीबाणीची घोषणा गव्हर्नमेंट करू शकतो, परंतु सुदैवाने ते टळलं. असो, आता आर्थिक आणीबाणी, एकंदरीत आर्थिक आणीबाणी म्हणजेच आपल्याकडे देशाच्या तिजोरीत ठणठणाट असेल अशा वेळेला ती आणीबाणी लागू केली जाऊ शकते. आता आणीबाणीचे कारण तुम्हाला सांगितले, नंतरचं टायटल घ्या, आणीबाणीची कारण. आणीबाणीची कारण: युद्ध,
परकीय आक्रमण किंवा अंतर्गत बंडाळी झाली असेल, युद्ध, परकीय आक्रमण किंवा अंतर्गत बंडाळी झाली असेल, संपूर्ण राज्यामध्ये संविधानात्मक शासनाची अयशस्विता असेल, संपूर्ण राज्यामध्ये संविधानात्मक शासनाची अयशस्विता असेल, अयशस्विता असेल, क्रमांक 3, घटक राज्यामध्ये संविधानिक शासन व्यवस्था कोलमडली असेल, घटक राज्यामध्ये संविधानिक शासन व्यवस्था कोलमडली असेल, संविधानिक व्यवस्था कोलमडली असेल, आणि पुढचा क्रमांक, आर्थिक संकट आलं असेल, आर्थिक संकट आलं असेल, अशा असामान्य परिस्थितीमध्ये, अशा असामान्य परिस्थितीमध्ये आवश्यक ती आणीबाणी, आवश्यक ती आणीबाणी लागू करण्याचा अधिकार पंतप्रधान व मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने राष्ट्रपतीला प्राप्त आहे. पंतप्रधान व मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने राष्ट्रपतीला आहे. लिहिलं आदित्य? आदित्य लिहिलं का? हो सर. ओके. तर आता कारण तुमच्या लक्षात आले की बा आणीबाणी लागू केल्यानंतर काय होऊ शकतं. परीक्षेत तुम्हाला 4 मार्कासाठी राष्ट्रीय आणीबाणी स्पष्ट करा किंवा राष्ट्रीय आणीबाणी कलम 352 असं तुम्हाला टायटल दिलं जाईल. तुम्हाला विश्लेषण लिहायचं. बघा कारण तुम्हाला मी सांगितले या प्रकारचे कारण त्यामध्ये असू शकतात. आता आणीबाणी लागू केल्यानंतर परिणाम काय होतात ते आपल्याला बघायचे. आणीबाणीचे परिणाम, आणीबाणीचे परिणाम. आता काय परिणाम होतात तर राज्य सूचीतील सर्व विषयावर किंवा राज्य सूचीतील सर्व विषय कायदे तयार करण्यासाठी केंद्राच्या अखत्यारीत जातात. कायदे तयार करण्यासाठी केंद्राच्या अखत्यारीत जातात. कळलं? केंद्राच्या अखत्यारीत जातात. आता दुसरा मुद्दा, दुसरा परिणाम, घटक राज्याची कार्यकारी सत्ता राष्ट्रपतीकडे जाते. घटक राज्याची कार्यकारी सत्ता राष्ट्रपतीकडे जाते. लिहून घेताय ना? लिहिणं सुरू आहे का कुमावत? हो सर. ओके. त्यानंतर नागरिकांचे मूलभूत अधिकार गोठवले जातात. नंतरचा परिणाम काय आहे? नागरिकांचे मूलभूत अधिकार गोठवले जातात. आता गोठवले जातात म्हणजेच काय? आणीबाणी लागू केल्यानंतर नागरिकांना कोणत्याही प्रकारे मूलभूत अधिकार वापरता येत नाहीत.
त्या कालावधीमध्ये नागरिकांना कोणतेही मूलभूत अधिकार राहत नाहीत. समजलंय? तर नागरिकांचे मूलभूत अधिकार गोठवले जातात. आता यामध्ये विशेषतः कलम 19 अंतर्गत जे अधिकार आहेत नागरिकांचे तेच विशेषतः गोठवले जातात. जसं भाषण करणं, संचार स्वातंत्र्य, संस्था स्थापन करणं वगैरे हे या प्रकारचे जे स्वातंत्र्य आहे ते या ठिकाणी गोठवले जातात. उर्वरित बाकीचे जे आहेत, जसा समतेचा अधिकार, की जसा शोषणाविरुद्धचा अधिकार, संस्कृती व शिक्षण विषयक अधिकार, हे थोडेफार चालू राहतात. मग ते गव्हर्नमेंट नोटिफिकेशन काढून कोणते अधिकार मर्यादित राहतील या संदर्भात ते त्या प्रकारे सांगत असतात. परंतु मॅक्झिमम वेळा स्पष्टीकरण दिलं नाही तरी सुद्धा आणीबाणीद्वारच्या परिस्थितीमध्ये तुम्हाला कोणतेही अधिकार त्या ठिकाणी व्यापक स्वरूपात राहत नाहीत, मर्यादित होऊन जातात. ठीक आहे. यानंतरचा परिणाम राज्यपाल केंद्राच्या निर्देशाप्रमाणे कार्य करतात. समजलंय? अशा विविध प्रकारचे परिणाम आणीबाणी लागू केल्यानंतर आपल्याकडे घडून येतात आणि त्यानुसार आपल्या एकंदरीत राज्य व्यवस्थेवर त्याचा परिणाम होत असतो. संकट आलं असेल, परकीय आक्रमण झालं असेल किंवा येनकेन प्रकारे त्या प्रकारे तो या ठिकाणी प्रकार लावला जातो. तर अशा प्रकारे आपल्याला आणीबाणी विषयक अधिकार सुद्धा त्यांचा हाता येतो. आता यानंतर नंतरचं टायटल आपल्याला बघायचंय, राष्ट्रपतीचे स्थान आणि भूमिका. नंतरचं टायटल या चॅप्टरचा शेवटचा टप्पा आहे, राष्ट्रपतीचे स्थान आणि भूमिका. भारतामध्ये राष्ट्रपतीचे स्थान कशा स्वरूपाचं आहे कोणी सांगेल का? वास्तविक आहे की नाममात्र? काय सांगता येईल? नाममात्र. नाममात्र. इंगोले कुठे गायब झालं रे आतापर्यंत? इंगोले जाहीर होऊन गेला, तुला किती आवाज दिले आतापर्यंत, कुठे गायब होता? लक्ष द्या, भारतामध्ये राष्ट्रपतीचं स्थान नाममात्र आहे आणि भारतीय गणराज्याचा सर्वोच्च शासक, केंद्रीय कार्यकारी मंडळाचा प्रमुख, तिन्ही दलाचा सेनापती या नात्याने राष्ट्रपतीचं घटनात्मक स्थान हे अत्यंत व्यापक अधिकार असणार आणि एक अत्यंत प्रतिष्ठापूर्वक भारताचा प्रमुख या नात्याने संपूर्ण सत्ता त्याच्या हाताखाली किंवा त्याच्या जवळ एकवटलेली आहे असं चित्र आपल्याला संसदीय शासन पद्धतीमध्ये दिसून येतं. परंतु संसदीय शासन पद्धतीचा दुसरा प्रयोग असा की इकडे सगळ्या प्रकारे सर्वश्रेष्ठ त्याला अधिकार दिले आणि खाली फक्त एकच वाक्य टाकलं की राष्ट्रपतीला कलम 74 नुसार कंपल्सरी पंतप्रधान व मंत्रिमंडळाचा सल्ला मान्य करावा लागेल. लक्षात आलंय? म्हणजेच काय झालं, सगळ्या म्हणजे फुगा भरायचा आणि फुग्यात एक टाचण मारली की सगळी हवा निघून जाईल अशातला हा प्रकार आहे. राष्ट्रपतीला अधिकार सर्व आहेत, सर्व त्याच्या नावानेच ते अधिकार वापरले जातात, परंतु प्रत्यक्षामध्ये पंतप्रधान व मंत्रिमंडळाच्या सल्ल्याशिवाय त्याला अधिकार ते वापरता येत नाहीत. म्हणजेच सुरुवातीला जर बघितलं आपण त्याचं घटनात्मक स्थान बघितलं आपण तर तो सर्वोच्च शासन प्रमुख आहे, त्याला सर्वोच्च दर्जा आहे, त्याच्यासारखा दुसरा कोणीही नाहीये, भारताचा पहिला नागरिक आहे, तिन्ही दलाचा सेनापती आहे, यासोबतच संपूर्ण राज्यकारभार त्याच्या नावाने चालतो आणि तो म्हणेल ती पूर्व दिशा आपल्या भारताच्या संविधानाच्या तरतुदी सांगितलेल्या आहेत. फक्त शेवटचं वाक्य हेच टाकलं की राष्ट्रपतीला या सर्व अधिकारांचा वापर करत असताना घटनात्मक दृष्टिकोनातून पंतप्रधान व मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानेच हा अधिकार वापरावा लागेल. समजलंय? समजलं का? म्हणजे घटनात्मक दृष्टिकोनातून राष्ट्रपतीचं स्थान नाममात्र आहे. तर
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना या संदर्भात म्हणाले होते की राष्ट्रपतीचं पद इंग्लंडच्या राजासारखं आहे. तो राज्य प्रमुख आहे पण कार्यकारी प्रमुख नाही. तो राष्ट्राचे प्रतिनिधित्व करतो पण शासन करीत नाही. तो राष्ट्राचे प्रतीक आहे. पंडित जवाहरलाल नेहरूंनी सुद्धा असं म्हटलं काहीतरी की आम्ही राष्ट्रपतीला वास्तविक अधिकार दिले नाही अशी कबुली दिली होती. राज्यघटनेने घटक राज्यांच्या राज्यपालाला दिलेला आहे तसा स्वविवेकाचा अधिकार सुद्धा राष्ट्रपतीला नाही. आतापर्यंत राष्ट्रपतींनी ज्याप्रमाणे सत्ता वापरली त्यावरून स्पष्ट होते की राष्ट्रपतींनी मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार राज्यकारभार करावा. जास्त लांब जाण्याची गरज नाही. सध्याचं जर तुम्ही बघितलं, सध्याचे पंतप्रधान आणि सध्याचे राष्ट्रपती ज्यावेळेस दोघं जण एका ठिकाणी कार्यक्रमात येतात त्यावेळेस लोक राष्ट्रपतीकडे दुर्लक्ष करतात आणि राष्ट्रपती सुद्धा पंतप्रधानाच्या मागे जातात. वास्तवता राष्ट्रपतीचं पद हे फार महत्वपूर्ण आहे. प्रधानमंत्र्याच्या पदापेक्षाही मोठं पद आहे. त्या पदाला ती एकंदरीत जी प्रतिष्ठा पूर्ण प्राप्त झालेली आहे ती जनरली व्यापक स्वरूपात आहे आणि ती सर्वसमावेशक आहे. तर अशा प्रकारे एकंदरीत त्याचं स्थान आणि भूमिका लक्षात घेत असताना आपल्याला त्याचं स्थान हेच पाहता येईल की विविध विचारवंतांनी ज्या पद्धतीने सांगितलं की त्याचं स्थान हे नाममात्र स्वरूपाचा आहे परंतु संपूर्णपणे त्याचा राज्यकारभार त्याच्या नावानेच चालतो. डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी सुद्धा असं म्हटलंय की काही बाबतीत मंत्रिमंडळासोबत वैयक्तिक मतभेद असले तरी राज्यकारभाराच्या दृष्टीने त्यांनी मंत्रिमंडळाचा प्रत्येक सल्ला मानला आहे. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, डॉक्टर झाकीर हुसेन, फखरुद्दीन अली अहमद, नीलम संजीव रेड्डी, व्ही गिरी यांनी राष्ट्रपती पदावर असताना मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसारच राज्यकारभार चालवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मागील 50 वर्षाच्या कालावधीत राष्ट्रपती व पंतप्रधान यांच्यात ताणतणावाचे अनेक प्रसंग उद्भवले मात्र त्याचा फारसा विपरीत परिणाम झालेला नाही आणि झालाय तरी पंतप्रधानाला त्या ठिकाणी श्रेष्ठ ठरवल्याचं उदाहरण आपण अनेक पाहिले आहेत. राष्ट्रपती ग्यानी झैल सिंग, पंतप्रधान राजीव गांधी यांच्यातील तणाव बराच विकोपाला गेला होता. राष्ट्रपती के.आर. नारायणन त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाने दिलेला बिहारमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा सल्ला फेर विचारासाठी परत पाठवण्यात आला होता आणि या विधेयकाबाबत राष्ट्रपती अब्दुल कलाम यांची फेरविचाराची शिफारस वाजपेयी मंत्रिमंडळाने धुडकावून लावली आणि स्वतःच्या प्रतिष्ठेचा विषय बनवून संसदेच्या संयुक्त अधिवेशनात पोटा विधेयक मंजूर करून घेतले होते. एकंदरीत राष्ट्रपतीचं स्थान व महत्व हे वेगवेगळ्या विचारवंतांनी वेगवेगळ्या पद्धतीने सांगितलेलं आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. समजलं का? राष्ट्रपतीचे स्थान आणि भूमिका कळाली आहे? हो सर. 4 मार्कासाठी हाही प्रश्न विचारला जाऊ शकतो, त्या संदर्भात माहिती करून घ्यायची आहे. तर राष्ट्रपती नावाचं आपलं चॅप्टर संपलंय. यानंतर आपलं चॅप्टर आहे उपराष्ट्रपती. नंतरचं चॅप्टर काय आहे? उपराष्ट्रपती. आता उपराष्ट्रपती त्याला व्हाईस प्रेसिडेंट ऑफ इंडिया असं म्हणतात. राज्यघटनेच्या कलम 63 नुसार भारतात एक उपराष्ट्रपती पद निर्माण करण्यात आले आहे. आता कोणत्याही कारणाने राष्ट्रपती जर गैरहजर असेल तर आपली संपूर्ण कार्य पार पाडण्यास असमर्थ असेल किंवा मृत्यू, राजीनामा, महाभियोग कोणत्याही कारणाने त्याचं पद रिकामं झालं असेल तेव्हा उपराष्ट्रपती हा राष्ट्रपतीचा कार्यभार सांभाळतो. या कालावधीत राष्ट्रपतीला मिळणारे सर्व अधिकार, विशेष अधिकार, वेतन व भत्ते इतर सोयी त्याला मिळतात. उपराष्ट्रपती हा राज्यसभेचा पदसिद्ध सभापती असतो परंतु जेव्हा तो राष्ट्रपतीचे काम पाहत असेल तेव्हा राज्यसभेच्या बैठकीचे अध्यक्षपद भूषवू शकत नाही. कारण उपराष्ट्रपतीचे पद हे महत्वाचे व सन्मानाचे मानले जाते. राष्ट्रपती नंतर दुसरा क्रमांक उपराष्ट्रपतीचाच असतो. विशेष म्हणजे उपराष्ट्रपती पदावर असताना अनेक व्यक्ती पुढे राष्ट्रपती पदावर निवडून आलेल्या आहेत. डॉक्टर राधाकृष्णन, डॉक्टर झाकीर हुसेन, डॉक्टर व्ही गिरी, डॉक्टर शंकरदयाल शर्मा, डॉक्टर व्यंकटरमण, डॉक्टर के.आर. नारायण यांची नावे या संदर्भात सांगता येतील. अशा प्रकारे उपराष्ट्रपतीचे समर्थक आहेत. तर या उपराष्ट्रपती पदासाठी एकंदरीत पात्रता काय आहे, अपात्रता काय आहे, त्याला सूचक व अनुमोदक किती लागतात, त्याला मतदान कोण करतं, निर्वाचक मंडळ, या संदर्भात सविस्तर आपल्याला चर्चा करायची आहे. तर राष्ट्रपती पदासंदर्भात तुम्हाला काय काय माहिती आहे सांगा. 1 मिनिट ब्रेक घेतो मी, 1च मिनिट.
सांगतात का उपराष्ट्रपती बद्दल? कोण आहे सध्या उपराष्ट्रपती? इंगोले, भारतात सध्या उपराष्ट्रपती पद आहे का? भारतात उपराष्ट्रपती आहेत का आणि कोण आहे उपराष्ट्रपती? व्यंकय्या नायडू. हा, व्यंकय्या नायडू व्यंकय्या नायडू तो राज्यसभेचे सभापती आहेत. उपराष्ट्रपती कोण आहे मग? कन्फर्म? आदित्य, आदित्य इंगळे 12वीला अभ्यासलं रे तुम्ही का नाही अभ्यासलं? प्रियंका, भारताचा उपराष्ट्रपती हाच राज्यसभेचा पदसिद्ध सभापती असतो. हे 12वीला अभ्यासलं नाही तुम्ही? भारताचा उपराष्ट्रपती हाच राज्यसभेचा पदसिद्ध सभापती असतो आणि व्यंकय्या नायडू हेच सध्या भारताचे उपराष्ट्रपती आहेत. कळलं? हो. आणि तेच राज्यसभेचे सभापती आहेत. कळलं का? आता उपराष्ट्रपती पदाची पात्रता, पहिलं टायटल घ्या, त्यामध्ये म्हणजे पहिलं प्रस्तावना आपण बघितली. दुसरं उपराष्ट्रपती पदाची पात्रता. आता काय पात्रता आहे? राज्यघटनेच्या कलम 66 मध्ये ही पात्रता नमूद केलेली आहे. आता नेमकी काय पात्रता आहे? तो भारताचा काय असावा? नागरिक. बरोबर, तो भारताचा नागरिक असावा. त्याच्या वयाची किती वर्ष? 35. 35 वर्ष पूर्ण असावेत आणि राज्यसभेचा सभासद म्हणून निवडून येण्याची पात्रता त्याच्या अंगी असावी किंवा राज्यसभेचा सभासद म्हणून निवडून येण्यासाठी तो पात्र असावा. समजलंय? हो. राज्यसभेचा सभासद म्हणून निवडून येण्यासाठी तो पात्र असावा. क्रमांक 4 ची पात्रता, उपराष्ट्रपती हा संसद अथवा राज्य विधिमंडळाच्या कोणत्याही सभागृहाचा सभासद असू नये आणि एखादा असलाच तर राष्ट्रपती उपराष्ट्रपती पदावर निवडून आल्यानंतर त्याला त्या कायदेमंडळाचं सभासदत्व सोडावं लागतं. लक्षात आलंय? केंद्र सरकार किंवा राज्य सरकारच्या नोकरीत नसावा किंवा केंद्र सरकार अथवा राज्य सरकारचं कोणतंही आर्थिक लाभाचं पद स्वीकारणारा नसावा. समजलं? हो. तर या प्रकारे त्यांची पात्रता आहे. समजलं पात्रता? हो. आता निवडणूक, उपराष्ट्रपतीची निवडणूक. आता राष्ट्रपतीची निवडणूक कशी होते सांगता येईल का? सूरज, राष्ट्रपतीची निवडणूक बघितली ना आपण? विसरले का? हा, राष्ट्रपतीची निवडणूक आपण बघितली. राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीची निवडणूक जवळपास सारख्या पद्धतीनेच होत असते. थोडासा निर्वाचक मंडळामधला या ठिकाणी फरक आहे. तो फरक मी तुम्हाला सांगणार आहेच. बघा, आता निवडणुकीमध्ये सुरुवातीला पहिला अ टाकाच. निवडणुकीमध्ये निवडणुकीमध्ये निर्वाचक मंडळ. निर्वाचक मंडळ म्हणजेच काय? थोडक्यात उपराष्ट्रपती पदाला निवडून देणारे मतदार, कंसात मतदार करा, निर्वाचक मंडळ कंसात मतदार. समजलं ना? हो. कोण असतात? डॅश लिहून खाली खालच्या ओळीवर घ्या मतदार. भारतीय संसदेतील सर्व निर्वाचित सभासद, भारतीय संसदेतील सर्व निर्वाचित सभासद उपराष्ट्रपतीला मतदान करत असतात. भारतातील सर्व भारतीय संसदेतील सर्व निर्वाचित सभासद
उपराष्ट्रपतीला मतदान देत असतात. क्रमांक 2, निवडणूक पद्धत. प्रमाणशीर प्रतिनिधित्वाच्या एकल संक्रमणीय मत पद्धतीचा वापर करून प्रमाणशीर प्रतिनिधित्वाच्या एकल संक्रमणीय मत पद्धतीचा वापर करून मतदान घेतले जाते. आता प्रमाणशीर प्रतिनिधित्व म्हणजेच काय? आवश्यक तो कोटा ठरवून त्या ठिकाणी त्यांना विजयी केलं जातं. आणि प्रमाणशीर पद्धतीनंतर एकल संक्रमणीय मतदान म्हणजेच काय? तर पसंती क्रमांक या पद्धतीने मतदान करावं लागतं. आणि त्याची मतमोजणी कशी? तर 1 नंबरची मतं ज्या व्यक्तीला सर्वाधिक मिळतात तो व्यक्ती विजयी. समजलाय? हो. तर या पद्धतीने गुप्त मतदान होत असतं. मतदान गुप्त असून राजधानी दिल्लीतच मतदान होत असते. समजलं? हो. आता सूचक आणि अनुमोदक. सूचक आणि अनुमोदक तर यांची संख्या 10 सूचक आणि 10 अनुमोदक मतदार वर्गांनी 10 सूचक व 10 अनुमोदक मतदार वर्गांनी निवडणुकीपूर्वी त्यांच्या फॉर्मवर सह्या करणे गरजेचं आहे. समजलं? सूचक आणि अनुमोदक. हो. आणि 15,000 रुपये एवढी अनामत रक्कम फॉर्म भरताना त्यासोबत भरावी लागते. 10 सूचक, 10 अनुमोदक आणि 15,000 रुपये फीज भरावी लागते. समजलं का? हो. आता त्यातही परत 1/6 मते न मिळाल्यास तुमची अनामत रक्कम जप्त होऊन जाते. एकूण मताच्या 1/6 मते जोपर्यंत तुम्हाला पडत नाहीत तोपर्यंत तुमची अडचण नाही, नाहीतर अनामत रक्कम जप्त होऊन जाते. समजलाय? कार्यकाल घ्या. उपराष्ट्रपती पदाचा कार्यकाल किती आहे? सामान्य स्थितीमध्ये सामान्य स्थितीत 5 वर्ष कार्यकाल असतो. पाच वर्ष कार्यकाल असतो सामान्य स्थितीत कलम 67 नुसार. आता कार्यकाल हा ज्या दिवशी पदभार स्वीकारला त्या दिवसापासून मोजला जातो. आता पद रिक्त व पद समाप्ती म्हणजे पद समाप्ती कशी होऊ शकते यांची नंतरचं टायटल त्या पद समाप्ती. आता पद समाप्ती केव्हा होऊ शकते? जर त्यांनी आपलं वर्तन चुकीच्या पद्धतीने केलं असेल तर अशा वेळेस त्यांच्यावर पद समाप्तीची कार्यवाही करता येते. आता कशी करता येते? समजा त्यांनी गंभीर स्वरूपाचा गुन्हा केला असेल
भ्रष्टाचार केला असेल, अपहार केला असेल वगैरे अशा प्रकारे काही घडलं असेल, अशा वेळेस त्याला पदावरून काढण्याच्या प्रक्रियेमध्ये राज्यसभेला पुढाकार घ्यावा लागतो. राज्यसभा 14 दिवस आधी तशा प्रकारची सूचना देऊन राज्यसभेने उपराष्ट्रपतीला पदावरून काढण्याचा ठराव बहुमताने मंजूर केला आणि तो ठराव लोकसभेने सुद्धा बहुमताने जर मंजूर केला, त्याला अनुमोदन दिलं, तर उपराष्ट्रपतीला पदावरून जावं लागतं. मृत्यू, राजीनामा किंवा अविश्वास यापैकी कोणत्याही कारणाने उपराष्ट्रपतीचं पद जर रिकामं झालं तर ताबडतोब निवडणूक घेतली पाहिजे अशी तरतूद आहे. नव्याने निवडून येणारा उपराष्ट्रपती हा पूर्ण 5 वर्षासाठी अधिकारावर राहतो. म्हणजेच काय की महाभियोगाच्या ठरावासारखाच हा प्रकार आहे, पण थोडासा वेगळा आहे. या ठिकाणी असं सांगितलंय की 14 दिवस अगोदर त्याला पूर्व सूचना देणे गरजेचं आहे. चौदा दिवस त्याला पूर्व सूचना देणे आवश्यक आहे. मग तशी सूचना देऊन राज्यसभेत ठराव मांडला, राज्यसभेत पारित झाला, लोकसभेत गेला, लोकसभेत पारित झाला आणि मग राष्ट्रपतीकडे गेला, राष्ट्रपतीने त्यावर स्वाक्षरी केली. त्यावेळेस उपराष्ट्रपती पदाला त्या पदावरून पायउतार केलं जातं. समजलंय? यानंतर वेतन व भत्ते. शेवटचा 1.5 मिनिट राहिलाय. वेतन व भत्ते बघा, उपराष्ट्रपतीला मासिक साधारणतः मला असं वाटतं 3-4 लाखापर्यंत सध्या पेमेंट आहे. आकडा गुगलवर कळू शकतो. मागं 1,25,000 होता. लोकसभा सभापती आणि राज्यसभा सभापती म्हणून त्यांना वेतन मिळत असतं. त्यांना उपराष्ट्रपती म्हणून वेतन मिळत नाही. भारतातल्या कोणत्याही व्यक्तीला उपराष्ट्रपती म्हणून वेतन मिळत नाही. तर त्यांना भारतातील लोकसभा सभागृहाचा सभापती म्हणून त्यांना वेतन मिळत असतं. कारण तो निवडून आल्यानंतर तो राज्यसभेचा सभापती असतो आणि राज्यसभेचा सभापती म्हणून ज्यावेळेस त्याची निवड होईल त्याच वेळेस त्याला सभापतीचं वेतन मिळत असतं, उपराष्ट्रपतीचं वेतन मिळत नाही. समजलं? समजलं का रे? जवळपास 4 लाखापर्यंत काहीतरी वेतन आहे. उपराष्ट्रपती म्हणून वेतन नसतं, कारण परमनंट त्याची नियुक्ती ही सभापती म्हणून असते. आणि ज्या वेळेस त्याची उपराष्ट्रपती म्हणून त्याला भूमिका येते, म्हणजेच त्याची राष्ट्रपतीच्या अनुपस्थितीत ज्यावेळेस त्याला राष्ट्रपतीचा पदभार येतो त्यावेळेस त्याला राष्ट्रपतीचं वेतन मिळतं. आणि अदरवाईज तो राज्यसभेचा पदभार असतो तर राज्यसभेचा सभापती म्हणून त्याला वेतन मिळतं. आता या प्रकारे त्याची रचना आपल्याला पाहता येते. 40 मिनिटं झालेत. थोडक्यात त्याचे अधिकार पाहू आपण. उपराष्ट्रपतीचे अधिकार, त्याला 2च अधिकार आहेत. कोणत्या अधिकारात 2च? पहिला अधिकार राज्यसभेचा सभापती म्हणून कार्य पाहणे. पहिला अधिकार कोणता आहे? राज्यसभेचा सभापती म्हणून, पदसिद्ध सभापती म्हणून कार्य पाहणे. आणि दुसरा अधिकार राष्ट्रपतीच्या अनुपस्थितीत राष्ट्रपतीची जबाबदारी सांभाळणे. राष्ट्रपतीची जबाबदारी सांभाळणे. आता राष्ट्रपती परदेश दौऱ्यावर असतील, सुटीवर असतील, आजारी असतील, मृत्यू झाला असेल, राजीनामा दिला असेल, पदभ्रष्ट केलं असेल, एन केन प्रकारे जोपर्यंत राष्ट्रपतीचं पद रिक्त आहे तोपर्यंत ते राष्ट्रपती पदावर काम करतात. ज्या दिवशी राष्ट्रपती वापस आले परत ते सभापती म्हणून काम करतात. उपराष्ट्रपती पदाचे 2च काम आहेत महत्वाचे. पहिलं म्हणजे काय तर राज्यसभेचा पदसिद्ध सभापती म्हणून कार्य पाहणे. आणि दुसरं महत्वाचं काय आहे तर राष्ट्रपतीच्या अनुपस्थितीत राष्ट्रपतीचा पदभार सांभाळणे. एवढंच कार्य त्याला करावं लागतं. तर असे उपराष्ट्रपतीचे कार्य सुद्धा या पद्धतीने आहेत. काही अडचण आहे का उपराष्ट्रपती पदासंदर्भात?
आहे काय अडचण? सूरज, प्रियंका, आदित्य आणि विकास, नाही सर. राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती दोनही चॅप्टर आपण बघितलेत. या संदर्भात काही अडचण? नाही. ओके, समजलंय? हो. तर आपली वेळ होऊन गेली. आज पहिलाच पिरियड असल्यामुळे कदाचित वेळ लांबतोय. झूमला त्या मर्यादा सध्या 1 तारखेपर्यंत कमी आहेत, त्याच्यामुळे आपली वेळ होऊन गेली. तुमचा नेक्स्ट पिरियड असेल त्यामुळे इथे पिरियड आपण थांबवून जाऊ. ठीक आहे? हो सर. ओके. आपल्याला नवीन चॅप्टरला सुरुवात करू आपण, पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ. मीटिंग एंड करतोय.